भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे। त्याचबरोबर ते उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। याच पार्श्वभूमीवर आज भाजपच्या कोल्हापूर कार्यालयामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय। माझ्यासोबत आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव साहेब, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आज केवळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नाही तर महाराष्ट्रातल्या कोट्यावधी नागरिकांना, जनतेला आनंद झालेला आहे। कारण त्यांनी जो कौल दिलेला होता की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदा असं झालेलं आहे की 100हून अधिक जागा भारतीय जनता पार्टीला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या आहेत। त्यामुळे मी सर्वप्रथम देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे की एवढी मोठी मेजॉरिटी या सरकारला, या जनतेनं दिलेली आहे। आता सरकारची वेळ आहे। व्यापार असेल, उद्योग असेल, पर्यटन असेल, या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर वन होईल अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे। खरं तर अमोल माडिकसुद्धा निवडून आलेले आहेत इथून। अमोल माडिकांच्या त्यांनाच देखील मंत्रिपदाची संधी मिळावी असे काय भाजप साहजिकच आहे। त्या जिल्ह्यातल्या स्थानिक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या जिल्ह्यातल्या आमदारांना मंत्रिपद मिळावं की जेणेकरून त्या जिल्ह्यामध्ये अनेक कामं होतील। परंतु शेवटी याचा निर्णय हे वरिष्ठ स्तरावर होत असतो आणि अमलजींना जर मंत्रिपद मिळालं तर निश्चितच आमच्या सगळ्या कोल्हापूरकरांना आनंदच होणार आहे। मुन्ना माडिक आहेत, अमल माडिक आहेत आणि चंद्रकांत दादा पाटील आहेत, त्यांच्या माध्यमातून कुठेतरी कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी आणखीन काही प्रयत्नशील निश्चितपणे हे मान्य केलं पाहिजे की कोल्हापूरचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही। कारण खरं तर सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत। खंडपीठाचा प्रश्न असेल, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न असेल, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा असेल आणि कोल्हापूरमध्ये जे ट्रॅफिकची मोठी समस्या आहे, ब्रिजेस असतील, भुयारी एरिया असतील, तर हे रस्ते चांगले झाले पाहिजेत आणि पर्यटनाच्या दृष्टीनं कोल्हापूरला मोठा वाव आहे। कोल्हापूरमध्ये गडकोट किल्ले आहेत, आई अंबाबाई आहे, ज्योतिबा देवस्थान आहे। त्यामुळं तीर्थक्षेत्र विकास झाला पाहिजे आणि पर्यटनाच्या दृष्टीनं कोल्हापूर हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित व्हायला पाहिजे। तर आपल्यासोबत हे होते भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव साहेब। कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर। संस्थापक चेअरमन दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांची हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक समाजभूषण अनिलराव कांबळे मानगावकर, संस्थापक, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सेवक व सभासद, देशभक्त रत्नापन्ना कुंभार, शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लिमिटेड, जयसिंगपूर।